12वी झाली. आता पुढे काय? नागपूरला जाऊ. हॉस्टेल, रूम, खर्च, धावपळ हा एकच प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या पुढे उभा ठाकलाय. अरे थांबा जरा. तुमच्या करिअरची जबरदस्त संधी आता उमरेडमध्येच आली आहे. रणधीर सिंह भदौरिया महाविद्यालय घेऊन आलंय भविष्य घडवणारे प्रोफेशनल कोर्सेस, BBA, BCCA आणि MCM. म्हणजे फक्त डिग्री नाही तर थेट करिअरकडे नेणारा समृद्धी महामार्ग. इथे आहे 100% शिक्षण फळाची परंपरा, स्कॉलरशिप सुविधा, फी भरण्यासाठी इन्स्टॉलमेंटची सोय, व्यक्तिमत्व विकास तथा कौशल्य विकासावर विशेष भर, स्मार्ट प्रोजेक्टर टीचिंग, मंथली टेस्ट सिरीज, कम्प्युटर लॅब, करिअर कट्टा, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन आणि ॲडिशनल स्किल ट्रेनिंग कोर्सेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह. होय, मोठमोठ्या कंपन्या थेट महाविद्यालयात येतात आणि विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देतात. म्हणूनच इथले विद्यार्थी आज बँकिंग क्षेत्रात, कॉर्पोरेट क्षेत्रात, IT कंपन्यांमध्ये आणि शासकीय सेवेत कार्यरत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीमधून तब्बल 6 मेरिट देणारे उमरेडमधील विश्वासार्ह महाविद्यालय म्हणजे रणधीरसिंह भदौरिया महाविद्यालय. इथे शिस्त, सुरक्षित वातावरण, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित शिक्षण. मग विचार कसला करताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. मेरा नाम अर्शिया शेख है। मैं आरबी कॉलेज में पढ़ती हूँ। आई एम करंटली इन BCA सेकेंड ईयर। मुझे 82% मिले। हमारे कॉलेज में रेगुलर एग्ज़ाम कंडक्ट होते हैं, रेगुलर क्लासेस होते हैं। मैं जब भी बात करती हूँ मेरी पहले की फ्रेंड्स से जिन्होंने दूसरे कॉलेज में एडमिशन किया है, मुझे उनसे जानने मिलता है कि उनके कॉलेज में नहीं होती रेगुलर क्लासेस। तो ये एक लीप है जो हमें मिलती है। और जो एग्ज़ाम के बेसिस पे हमें गाइड किया जाता है। जिन लोग को ज़्यादा मार्क्स मिले हैं उन्हें और मोटिवेट किया जाता है कि और ज़्यादा कैसे मिल सकते हैं, और जिन्हें कम मिले हैं उन्हें भी मोटिवेट किया जाता है कि वो और बेटरमेंट कैसे कर सकते हैं। अखिल देशमुख, मला BBA फर्स्ट इयरमध्ये 71% मिळाले आहे. माझं नाव शुभम कुमार विनोद मी BBA मध्ये 2025 मध्ये एक्झाम दिली. 73.09% मिळाले, म्हणजेच मी सेकंड टॉपर आलो. या कॉलेजमध्ये खूप असे स्किल डेव्हलपमेंट आपल्याला शिकवले जातात, जसे की आपल्याला PPT प्रेझेंटेशन करतात, स्टार्टअपचे आपल्याला योजना जे आहेत ते सांगतात. नंतर आपल्याला जे शिकवणे आहे ते आपल्याला काय म्हणते ऑनलाईन शिकवतात, ऑफलाईन पण शिकवतात. आणि आपल्याला PPTद्वारे पण अभ्यासक्रम शिकवला जातो आणि आपल्याला विविध प्लेसमेंटसुद्धा मिळतात. या कॉलेजमध्ये आपल्याला कॅम्पससुद्धा अवेलेबल आहे. जर आपण चांगला अभ्यास आणि चांगले कौशल्य शिकले तर आपल्याला या कॉलेजद्वारे आपल्याला कॅम्पससुद्धा मिळते, म्हणजेच जॉबसुद्धा मिळते. रणधीरसिंह भदौरिया कॉलेजमधले टीचर स्टाफ खूप मस्त आहे, कारण ते लोक आम्हाला प्रॅक्टिस करून घेतात.